मुंबईत तांत्रिक बिघाडामुळे रेड लाईन मेट्रोचा खोळंबा झालाय। गेल्या 15 मिनिटांपासून मेट्रो गुंदवली स्टेशनवरच उभी आहे। आता प्रवाशांना मेट्रोमधून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। काही तांत्रिक बिघाडामुळे आता एक मेट्रो गुंदवली स्टेशनवरच गेल्या 15 मिनिटांपासून सुरू आहे आणि त्यामुळे सगळ्या प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। आता या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपली प्रतिनिधी यामिनी दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। यामिनी, नेमकं काय घडलेलं आहे, काय स्थिती आहे मेट्रो स्टेशनवर? माझी साधारणपणे गुंदवली स्टेशन वरती ही मेट्रो 10:48 अपेक्षित होती। मात्र ही मेट्रो साधारणपणे 10:50च्या सुमारास पोहोचली आणि यानंतर आतापर्यंत ही मेट्रो त्याच ठिकाणी अडकून आहे। मी स्वतः मेट्रोमध्ये होते। दरवाजे उघडण्याचे सगळेजण वाट बघत होते। त्यानंतर 10 मिनिटांनी त्यांनी अनाउन्समेंट केली की काही तांत्रिक कारणांमुळे पुढचा काही वेळ आम्हाला लागू शकतो दरवाजे उघडण्यासाठी। आणि खरं तर सकाळची वेळ आहे, त्यामुळे सगळ्यांनाच खूप घाई होती आपापल्या इच्छित ठिकाणी पोहोचण्याची। अखेर त्यांनी जो ड्रायव्हरच्या मागचा दरवाजा असतो तो उघडला आणि संपूर्ण मेट्रोमधल्या प्रवाशांना आता बाहेर काढलेलं आहे। मी तिथल्या जे अधिकारी होते मेट्रोचे त्यांच्यासोबत बोलायचा प्रयत्न केला, तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही सिग्नल यंत्रणेमधल्या गोष्टींमुळे, काही तांत्रिक कारणांमुळे हा बिघाड झाला असावा। पण अजूनही ही मेट्रो गुंदवली स्थानकामध्येच उभी आहे। कदाचित पुढच्या काही वेळामध्ये मेट्रो पुन्हा एकदा सुरू होईल। माधवी, यामिनी, धन्यवाद या माहितीसाठी। तर तांत्रिक कारणांमुळे मेट्रो सेवेचा हा खोळंबा पाहायला मिळतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।